महाराजांचा वंशज बोलवायचा. पण आज तुम्ही मला सांगा, तुकाराम महाराज हो बरोबर आहे, म्हणजे कोटीची प्रॉपर्टी त्यांनी इंद्रायणीत बुडवली, बरोबर आहे. मग आता ह्याचा म्हणजे तुकाराम महाराजांचा वंशज आपण बोलवणार, मग त्याला 50 आणि 60 आणि 70,000 रुपये कशासाठी? म्हणजे एक म्हणण्याचा उद्देश, आज जर तुम्ही वंशज आहे तरी म्हणजे त्यांनी म्हणजे हराभर केले, पण तुम्ही सुईच्या टोका एवढं तर तुम्ही करू शकता का नाही? आज तुम्ही मला सांगा 50,000 रुपये म्हणजे जाण्या येण्याचा तर खर्च घ्यावा का? म्हणजे वंशज लोकांनी, म्हणजे आता तुम्ही आम्ही म्हणजे बाजार केलाय ती तुमचा आमचा त्या विषय सोडून, पण त्यांच्या वंशातला आपण आहे म्हणल्यावर त्यांनी किती पैसे मानधन घेतलं पाहिजे? बरोबर. गरजेपुरतं पण नाही, गरजेच्याही पुढं. नाही म्हणजे आता महाराजांनी म्हणजे समजच म्हणजे गंगेला अर्पण केलं अगदी गाथापासून सगळं. हा आणि म्हणजे प्रॉपर्टी दिली. हो, म्हणजे त्या काळात म्हणजे त्याचा वंश सांगताना तुम्ही पैसे घेताय, त्याग काय आहे? म्हणजे परमार्थ कुठे गेला? म्हणजे आता आज तुम्ही मला सांगा, म्हणजे आपणच मूर्ख आहे का नाही? म्हणजे त्यांना आपण बोली होती म्हणल्यावर आपणच मूर्ख आहे का नाही? म्हणजे आज तुम्ही 50,000 रुपये दिलं तरी ती तास दीड तास म्हणजे ते सांगणार आहेत, आणि सर्वसामान्य माणूस म्हणजे 2-3 हजार रुपये जरी आपण दिलं तरी ते पण तेच सांगणार ना. पैसे घेऊन ज्ञान देणं आणि घेणं हे कितपत योग्य आहे, तुम्हाला कितपत वाटतं? योग्यच नाही. आणि मग सांगायचं की आमचे वंश असे होते, आमचे वंश तसे होते, तर त्या सांगण्यामध्ये त्याचं खूट आहे. खरं तू जर वारसा असेल तर वारसा काय जपला त्यांचा? वारसा नाही जपला किंवा म्हणजे आता समजा कीर्तनकार आहे, हो बरोबर आहे, म्हणजे स्वतःच काय सांगतात अगदी, म्हणजे संतांच्या अभंगावरच म्हणजे तुम्ही म्हणजे समज सांगता त्याला पैसे घेताय. मग जुने जे साधू संत होते, दारोदारी फिरत होते, कीर्तन करत होते. आमच्या गावात बघा की जवळजवळ 30-35 वर्ष गजानन दादा म्हणून होतो. मग आता आमचं गाव कुठलं म्हणला? गाव तुमचं? श्रीपाल. कुठलं? श्रीपाल मानता मान तालुक्यात आहे. अच्छा. हां. मग ते यायचं तर येताना ती जेवण वगैरे घेऊन यायचं, म्हणजे पुन्हा गावात कोणाच्या घरी जेवायला जायचं तर जेवण म्हणजे पाण्याची कळशी घेणार, आणलेली भाकरी वगैरे ती स्वतःच जेवण करायचं आणि प्रवचन करायचे लोक कीर्तन वगैरे करून आपलं सकाळी इष्टीनं परत जायचं. जुन्या लोकांनी, साधू संतांनी कधीही भीक सुद्धा मागितली नाही, जे कोणी दिल तेवढं. मग आता जे वारस सांगतात आम्ही अमुक वारस आहे, हे आहे, तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? नाही, रेकॉर्डिंग तुम्ही छान बोलताय, धार्मिक बोलताय आणि समाजाला प्रबोधक असं बोलताय. बरोबर आहे. आताच कसं आहे, आताच नुसतं म्हणजे दाखवायला चांगलं आहे, म्हणजे सगळीकडेच पाहायला मिळतोय. सगळे घरादारापासून अगदी कुठेही, अगदी देशाच्या पातळीवर जा, फक्त दाखवायला. मग आजची पिढी ही जगेल का अशी? दाखवायला जर तुम्ही करत असाल तर जगेल का? कसं आहे आता म्हणजे आता ही समजा म्हणजे बदल होत राहिला आहे म्हटल्यावर ते. पण हाच कसा बदल झाला? शारीरिक काय बदल झालाय? शारीरिक कायच नाही, शरीराचा बदल म्हणायचा का दिसणारा बदल म्हणायचा? दिसणारच की माणूस देखाव्यावरच जाते. नाही, पण देखाव्यावर गेलेलं थोडा वेळ चांगलं वाटतं. नदीला आलेला पूर थोडा वेळ चांगला वाटतो, अति आला तर भीती वाटते. आणि मग तीच माणसं, अति पैसा आला ती माणसं घाबरलेली आहेत. तसं ते पैसा आणि पाणी हे दोन्ही स्थिर नाही आहे, अस्थिर आहे, तरी माणसं त्याच्या मागं लागतात. हां, चुकीचं आहे. पहिली माणसं या दोन्हीलाही किंमत कसं आहे म्हणजे एक दुसऱ्याला म्हणजे सन्मान होता, अगदी अगदी, किंवा एक दुसऱ्याला म्हणजे